नेवाशात कत्तलखान्यावरील छाप्यात 13.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। नेवासा शहरातील शेंडे गल्ली भागातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या छाप्यात 13,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यामध्ये 17 गायी, 6 कालवडी आणि 4 गोण्या समाविष्ट आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेली आढळून घेतली। हा छापा नेवासा येथील नदीम सत्तार चौधरी आणि इतर संशयित व्यक्तींच्या कत्तलखान्यावर टाकण्यात आला। पोलीस अधिकारी आणि अंमलदार येताना पाहून आरोपी पळून गेले। त्यानंतर नागरिकांच्या मदतीने आरोपींची नावे कळली। त्यात नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटी, खलील उस्मान चौधरी, अबू शहाबुद्दीन चौधरी, मोजी अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी आणि अकील जाफ चौधरी यांचा समावेश आहे। सर्व आरोपी नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खुर्द येथील रहिवासी आहेत। या प्रकरणी बजरंग दलानेही स्थानिक प्रशासनास मदतीचा हात दिला। तसेच जनावरांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या संघटनांनी या कारवाईचे स्वागत केले आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1995 सुधारित 2015 च्या कलम 5(अ)(9) सह तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याच्या कायद्यांखाली गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली।